नमस्कार प्रेक्षकांनो, सुस्वागतम. हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी कृष्णा असती ती आपल्या दुष्यंतला बोलवते की आता गाडी जर काढायची म्हटलं तर थोडंसं चिखलामध्ये उतरावंच लागेल. आता दुष्यंत हा या गाडीमध्ये बसून आपल्या कृष्णाकडे बघत असतो. त्यानंतर कृष्णही स्वतः त्या गाडीच्या समोर जी काही पोर बांधते आणि ती पुन्हा एका गाडी बैलाला बांधते आणि आता जे काही दादा असतात ते समोर आता ही गाडी ओढत असतात. आता कृष्णा जी आहे ती दुष्यंतकडे बघत दुष्यंत खूपच खुश होतो. त्यानंतर आता कृष्णा या दुष्यंतच्या जवळ येते आणि लगेच बोलते की काय हो पाहुणं, काढली की नाही गाडी तुमची चिखलाच्या बाहेर. तर दुष्यंत लगेच बोलतो की प्लीज थँक्यू बरं का. आता इकडे दुष्यंत जेव्हा आपल्या कृष्णाला थँक्यू बोलतो त्यावेळेस इकडेही कृष्णा बोलते की एक बोलू का, तुमची जरी ही लाखाची गाडी असली ना तरी माझ्यासमोर ती गाडी काहीच नाही. असं पण इकडं कृष्णा जेव्हा आता त्या दुष्यंतला बोलते त्यावर दुष्यंत कृष्णाला बोलते की आता जाऊ द्या, मला टाईम होतो. त्यावेळेस इकडे पुन्हा कृष्णा बोलते की अहो बुकाट पाहून बोलला की काही. आता कृष्णा लगेच आपल्या डोळ्यातील गॉगल लावतो आणि सीट बेल्ट लावतो. तर इकडे ही कृष्णा लगेच बोलते की आहे की नाही आमची गाडी फर्स्ट क्लास. तेव्हा आता कृष्णा लगेच गाडीच्या बाजूला होते आणि दुष्यंत आता गाडी अगदी फास्ट तेथून घेऊन जातो. आता सर्व पाणी कृष्णाच्या अंगावर उडतं. आता कृष्णा लगेच मोठमोठ्याने पाठीमागून ओरडते की थांब थांब, माझी मदत घेतली आणि माझ्या अंगावर चिखल उडवला, तुझ्या गाडीचा झाला खुळखुळा. आणि असं पण इकडे ही कृष्णा आता खूप चिडलेली असते आणि तू खूप बडबडत असते, नावाची कृष्णा नाही, मी जर तुझ्या गाडीची हवा नाही सोडली तर. असं पण कृष्णा आता आपल्या मनाशी बोलते आणि ते अंगावर जे काही पाणी ओढलेलं असतं ते ओढणीच्या साहाय्याने पुसू लागते. दुसरीकडे आता ही जी काही पूजा आहे ती इकडे आपल्या ऑफिसमध्ये बसलेली असते. ते आता ऑफिसमध्ये बसलेले असताना ज्या काही स्टाफच्या मुली असतात त्या पूजाला सांगतात की दुष्यंत आला. तेव्हा मात्र पूजा बोलते की फक्त दुष्यंत जो आहे तो माझ्या एकटीचा आहे. त्यावेळी इकडे सर्व मुली बसलेल्या असतात आणि आता ह्या आपल्या दुष्यंतच्या वाढदिवस ऑफिसमध्ये कसा साजरा करायचा याची तयारी सर्व मुली त्या करत असतात. तेवढ्यात आता दुष्यंत हा ऑफिसमध्ये येतो. इकडे पूजा जी असते ती आता दुष्यंतकडे बघत राहते. आता ही पूजा एक प्लॅन करते, दुष्यंताचे पाय कसा घसरेल आणि तो माझ्या मिठीत कसा येईल असे या पूजाचा प्लॅन असतो. आणि तेवढ्यामध्ये आता पूजा ही लगेच या दुष्यंतला खाली पडणार. तेवढ्यामध्ये दुष्यंत लगेच आता या पूजाला मिठी मारतो आणि पूजा आणि दुष्यंत दोघे एकमेकांकडे बघत राहतात. खूप दोघे एकमेकांकडे प्रेमाने बघत राहतात आणि सर्वजण या दुष्यंतला हॅपी बर्थडे टू यू असं म्हणून लागतात. आता दुष्यंत लगेच इकडे बाजूला होतो आणि इकडे काही हे सर्व सरप्राईज आता दुष्यंतला मिळतं. सर्वजण या दुष्यंतवर खूप काही आनंदाचे वर्षाव करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात, फटाके सुद्धा खूप फोडत असतात. आणि आता समोर दोन मुली लगेच एक टेबल आणून ठेवतात. तर इकडे पूजा आता ह्या दुष्यंतला बोलते की अरे तुला सकाळपासून किती कॉल केले, किती SMS केले, एक सुद्धा रिप्लाय का नाही दिला दुष्यंत तू, असंही पूजा आता दुष्यंतला विचारते. त्यानंतर आता दुष्यंतला केक कट करण्यासाठी सांगतात. केक सुद्धा समोर आणलेला असतो. आता दुष्यंत जो काही आहे तो हळूच केक कट करतो. सर्व स्टाफ जो आहे तो टाळे वाजवतो आणि ह्या आपल्या दुष्यंतला विश करत असतात. सुरुवातीला आता ही पूजा जी आहे ती दुष्यंतला केक भरवते आणि हॅपी बर्थडे असे बोलते. आता दुष्यंत सुद्धा या पूजाला केक भरवतो आणि सर्वांना केक देत असतो. इकडे बाब्या आणि ही कृष्णा हे दोघी घरात असतात. तर आता ही भक्ती जी आहे ती भक्ती आता या बाब्याला पिण्यासाठी दूध आणून देते. तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा या बाब्याला बोलते ए भावा पिते दूध. तेवढ्यामध्ये आता इकडे कृष्णा बोलते की मला पण दूध प्यायचं आहे. तर भक्ती बोलते की आता तुझं लग्न ठरले आहे, आता काही गोष्टी ज्या आहेत तुला त्या घेता आल्या पाहिजे. तेवढ्यामध्ये कृष्णा बोलते की अगं तुझ्या दाजींना जर तुला सासरी काही मागितलं तर तू त्यांना देणार नाही का, असं कृष्णा आता या भक्तीला बोलते. तेव्हा आता भक्ती बोलते की तुझ्या दाजिनीमध्ये आणून विषय बदलू नको. त्यावर आता कृष्णा आणि बाब्या दोघी खूप हसू लागतात. त्यावेळी भक्ती बोलते की तू हसू नकोस. तेवढ्यामध्ये इकडे आता कृष्णा भक्तीला बोलते की नाही मी नाही हसत बरं का. तेव्हा आता भक्ती आणि बाब्या दोघी कृष्णाकडे बघत असतात आणि सावित्री तिथे येते. तर सावित्री ह्या कृष्णाला बोलते की काय गिप्रे, नेमकं तुला कसं बसावं हे कळत नाही का, कारण कृष्णा ही पाय लांबून बसलेली असते. आता ही सावित्री कृष्णावर खूप भडकते. तेवढ्यात भक्ती बोलते की आता कृष्णाच्या लग्नाची तारीख काय धरायची आहे, सर्व काही जुळत असेल तर आपण लवकरात लवकर तारीख धरूया असं ही भक्ती आपल्या आईला विचारत असते. त्याच वेळेला इकडे आता आई खूप नाराज असते. तर दुसरीकडे कृष्णा आता आपल्या आईकडे बघत असते. कृष्णाला भक्तीला बोलते की काय गं, मी तुला काय एवढी जड झाली का, कशाला तू माझी पंचायत करते, जा बरं मला भूक लागली, जा काहीतरी खायचं बघ. असं पण इकडेही कृष्णा जी आहे ते आपल्या भक्तीला बोलत असते. तेवढ्यामध्ये इकडे भक्ती लगेच बोलते की बरं चल करते मी तुझ्यासाठी जेवण, परंतु तुझी जी काम आहे ना ती मी तुलाच करायला लावणार आहे.
असं पण इकडे भक्ती जी आहे ती कृष्णाला बोलते असते. त्यानंतर आता इकडे असं बघायला मिळतं की आता ही भक्ती इकडे स्वयंपाक बनवण्यासाठी जाते आणि बब्या जो असतो, बब्या आता या कृष्णाला बोलतो की एकदा भक्तीताई बोलली म्हणजे बोलली. त्यावेळेस इकडे हा जो काही बब्या समोर बसलेला असतो, कृष्णा बब्यावर खूप भडकते. पुण्यामध्ये आता इकडे भक्ती आणि बब्या या कृष्णाला स्वयंपाक रूममध्ये स्वयंपाक बनवण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागतात, परंतु ही जी काही कृष्ण आहे ती बोलते की नाही, मला अजिबात स्वयंपाक बनवायचा नाही. तेवढ्यामध्ये इकडं बब्यासुद्धा या कृष्णाला बोलतो की अगं कृष्णा, तुला स्वयंपाक यायला हवा ना, तुझं लग्न व्हायचं आहे. तेवढ्यामध्ये इकडं भक्तीसुद्धा या कृष्णाला बोलते की जे नाटक आहे ना ते बंद कर आणि आतमध्ये चल. तेवढ्यामध्ये आता इकडेही कृष्णा बोलते की प्लीज मला स्वयंपाक करायला लावूच नका, मला नाही जमणार. तेवढ्यामध्ये इकडे आता ह्या भक्तीला किचनमध्ये दोघे जण आणतात आणि तेव्हा मात्र भक्ती ही आता ह्या आपल्या कृष्णाला बोलते की मी तुला जसं सांगते ना अगदी तसं स्वयंपाक बनवायचं, बरोबर जमतो. असं पण इकडे भक्ती या कृष्णाला बोलत असते. त्यानंतर इकडे जो आहे तो या भक्तीला आजी भाजी कशी बनवायची ते पण सांगत असतो आणि भक्ती त्यावेळेस तिथून साईडला जाते आणि इकडे ही जे काय कृष्ण आहे ती कांदा कापत असते, परंतु तिच्या डोळ्याला खूप पाणी येत असतं, त्यामुळे ती आपल्या डोळ्याला हात लावत असते. दुसरीकडे ही जे काही गौतमी आणि मंजू त्या ज्या असतात ना त्या रूममध्ये असतात. त्यावेळेस आता मंजू पोहे खात असते. तर आता ही जी काही गौतमी आहे तिला बोलते की असं नाही खायचं ते पोहे, त्यावर थोडंसं ओल्या खोबऱ्याचा किस टाकायचा आहे आणि मग खायचं. त्यावर मंजू बोलते की खरोखर जादू आहे बरं का तुझ्या हातामध्ये. तेवढ्यामध्ये गौतमी बोलते की हो ना, जादू आहे माझ्या हातामध्ये. त्यावेळेस आता इकडे मंजू आहे ती पोहे खात असते. इकडे कृष्णा तो कांदा कापलेला असतो, कांद्याच्या सालीचं सालसुद्धा तिने काढलेलं नसतं आणि बटाटे तर इतके काही मोठमोठे कापलेले असतात. आता ही भक्ती बोलते की अगं बाई, एवढी मोठाली बटाटे नाही कापायची, भाजी कशी बनवायची, बटाटे नाही बनवायचे, अशी छोटी छोटी काप कर बरं त्याची, अशी ही भक्ती त्या कृष्णाला सांगते आणि कृष्ण हळूच ते बटाटे आता बारीक कापून देते. त्यानंतर इकडे आता ही जी काही जी भक्ती ती समोर चूल पेटवते आणि त्यावरती कढई या चुलीवरती आपल्या कृष्णाला मांडण्यासाठी सांगते. तेवढ्यामध्ये भक्ती आता कृष्णाला त्या कढईमध्ये तेल टाकण्यासाठी सांगते आणि ही कृष्णा आता या भक्तीच्या सांगण्यानुसार त्या कढईमध्ये तेल टाकते. हळूच तेल टाकते. आता त्या तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि थोडेसे जिरे टाकण्यासाठी जेव्हा भक्ती सांगते तर कृष्ण ही आपल्या हातामध्ये खूप मोहरी घेते आणि ती कढई टाकून लागते, परंतु भक्ती बोलते की अगं बाई, एवढी मोठी नाही टाकायची, त्या भाजीची चव लागणार नाही, थोडीशी टाक, अगदी नॉर्मल. मग कृष्ण आता थोडीशी नॉर्मल जिरे मोहरी त्यामध्ये कढई टाकते, परंतु आता ती खूप मोहरी तडतड करू लागते. कृष्णा लगेच साईडला उडून जाते आणि बब्याला बोलते की अरे बघ ना ते कसं तडतडतंय. तेवढ्यामध्ये आता भक्ती बोलते की अगं बाळा, काय नाही होत, जवळ इकडे. त्यावेळेस आता इकडे भक्ती साईडला बसते आणि कृष्णाला भाजी कशी बनवायची, अगं तर कांदा कसा त्या तेलामध्ये परतून काढायचा आणि मग बटाटे कशी टाकायचे ते सर्व सांगू लागते आणि तशी आपली कृष्णा करत असते. आता भक्ती जी आहे ती कृष्णाला सांगते की लग्न झाल्यावर तुझ्या घरच्यावर उपाशी मारायची वेळ नाही आली तर बरं होईल. तेवढ्यामध्ये कृष्णा आता या भक्तीकडे बघते. आता भक्ती लगेच उठते आणि कोणाचा फोन आलाय ते बघू लागते. भक्ती लगेच बोलते की अगं तुझ्या सासरचं नाव काढलं आणि त्यांचा कॉल आलाच, असं भक्ती या कृष्णाला बोलते. तेवढ्यामध्ये सावित्री साईडला उभी असते. आता इकडे भक्ती बोलते की बोला पाहुणे. आता या बाबेजवळच असतो. बाबे लगेच डान्स करू लागतो. जो आहे तो इकडे कॉन्फरन्स मीटिंग जी आहे तर ती स्टाफची घेत असतो आणि ती मीटिंग अटेंड करत असताना गौतमी समोर बसलेली असते. या गौतमीचं म्हणजे पूजाचं लक्ष आपल्या दुष्यंतकडेच असतं. मंजू सुद्धा समोर असते. काही जे काही मॅनेजर असतात ते सुद्धा समोर असतात. आता दुष्यंत जो आहे तो समोरच्या बोर्डवरती अगदी छान प्रकारे कसे काही टॉपिक ॲडजस्ट करायचे ते सर्व दाखवत असतो आणि तेव्हा ही गौतमी जी आहे त्यात या दुष्यंतवर तिचं प्रेम असतं आणि तिची नजर काही दुष्यंतवरून हटायला तयार नसते. तेवढ्यामध्ये इकडे भक्तीला जो फोन आलेला असतो, भक्ती आता समोरच्या पार्टीला बोलते की अहो काल तर तुम्ही होकार दिला होता लग्नाला आणि आज काय झालं, आमची कृष्णा लाखात आहे, काय आहे तुमच्या मुलाची लायकी नाही, माझ्या कृष्णाची लग्न करायची, आमची कृष्णा म्हणजे लाखात आहे, कसं भक्ती त्या फोनवर बोलत असते. तर तेव्हा ही जी काही आपली कृष्णा आहे ती जवळ उभं राहून सर्व काही ऐकत असते आणि सावित्री पण ऐकत असते. माझ्या बहिणीच्या नशिबामध्ये राजा आहे, राजा एक ना एक दिवस घेऊन जाईल तिला, असं पण भक्ती आता त्या पाहुण्यांना बोलते आणि लगेच फोन कट करून टाकते. इकडे कृष्णा हे सर्व काही ऐकते आणि कृष्णा तर थोडीशी नाराज झालेली असते. बाबा पण नाराज झालेला असतो. सावित्री मात्र खूप खुश झालेली असते. दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सावित्री जी आहे, सावित्री आता इकडे आपल्या कृष्णाला जे काही पाहुणे बघायला आलेले असतात त्यांना फोन करून सर्व काही सांगत असते. तर इकडे हे जे काही पाहुणे बघायला आलेले असतात त्यांना या कृष्णाने आईने सर्व काही खोटं सांगितलेलं असतं, म्हणजे सावित्रीने, आणि सावित्रीनेच हे लग्न मोडलेलं असतं. त्यावेळी इकडे सावित्री बोलते की बरं झालं हिचं लग्न मोडलं, ते सर्व काही काम आई हिला इथे घरात करायच लागणार, हिची तशी आता ऐकायच नाही, असं पण सावित्री
ही जाणून बुजून आपल्या कृष्णाला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करत असते. भक्तीची आई ती खूप नाराज होते, कारण आता भक्तीला त्या पाहुण्यांनी नकार दिल्यामुळे इकडे भक्तीला वाईट वाटत असतं. तर आता कृष्णा लगेच सुटते आणि या भक्तीजवळ येते आणि बोलते की आता सुटली बाई मी ह्या नशिबातून, मला लग्नच करायचं नव्हतं. तोच विचार मी करत होते, किती वेळची की कधी एकदाच हे लग्न मोडते. खरोखर देवी आहे तुम्हाला पावलीच बरं का. असं म्हणत कृष्णा लगेच देवी मातेचं दर्शन घेते. तसंही मला हे लग्न करायचं नव्हतं, मला शेती किती करायची आहे हे लग्नाचे विचार माझ्या डोक्यातच नाही, असं पण ही कृष्णा आता आपल्या भक्तीला बोलत असते. त्यानंतर भक्ती ती आता पुन्हा आपल्या कृष्णाला बोलते की खरोखर तुझ्या नशिबामध्ये राजा आहे, कधी ना कधी तुला मिळेल. आता ही कृष्णा बोलते की मग आता मी माझ्या राजाचीच वाट बघणार, मला नाही लग्न करायचं असं पण कृष्णा आता या भक्तीला बोलत असते. जवळ बाबा उभा असतो आणि सावित्री सर्व काही ऐकत असते. अन्यथा भक्तीला वाटत असतं की नाही या पाहुण्यांनी नव्हता नकार द्यायला पाहिजे, परंतु सावित्रीने हे लग्न मोडलेलं असतं. हे बिचारे भक्तीला काही माहीत नसतं, जोपर्यंत राजा आयुष्यात येत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही, असं पण ही कृष्णा आता या भक्तीला सांगू लागते. त्यावेळेस आता भक्ती कृष्णाकडे बघत राहते आणि सावित्री तर मात्र खूपच खुश झालेली होते असते. त्यानंतर कृष्णा आता लगेच घराच्या बाहेर पडते. बाबा कृष्णाकडे बघत राहतो. जी काही मीटिंग आहे तर ती सुरू असते. सर्व स्टाफ आता टाळ्या वाजवत असतात आणि दुष्यंत खूप कौतुक करत असतात. तेवढ्यामध्ये मंजू जी आहे ती आता या गौतमीला बोलवते की एवढं काही टक लावून बघते, त्याच्याकडे नजर लागेल त्याला, असं मंजू ही आपल्या गौतमीला बोलते. त्यावर आता गौतमी तिला बोलते की बस शांत. त्यावेळेस इकडे हा दुष्यंत जो आहे तो आता हा जो काही प्रोजेक्ट आहे ना काय करायचं तो कसा कॅल्क्युलेशनमध्ये घ्यायचा, आपल्याला यावर्षी टर्नओव्हर काय असणार आहे हे सर्व आपल्या ह्या मॅनेजरला सांगत असतो. समोर आता ती मीटिंग छान प्रकारे ॲडजस्ट करत असतो. त्या सर्वजण टाळ्या वाजवत असतात आणि गौतमीची नजर मात्र या दुष्यंतवरून बाजूला होत नसते. बोलतो की काही जरी झालं तरी आपल्याला हा क्लायंट हातून जाऊ द्यायचा नाही, आपल्याला जो काही मार्केटमध्ये आहे तो समोर आणायचा आहे, असं पण दुष्यंत हा बोलत असतो. दुसरीकडे आता ही जी काही कृष्णा आहे ती रोडने चाललेली असते आणि रडत असते. त्यावेळेस इकडे आता दुसरीकडे असं बघायला मिळतं की कृष्णा रडत असते आणि एका माणसाच्या बकरीचा पाय मोडलेला असतो. तर दोघांमध्ये वाद सुरू असतो. ते रोडने चाललेले असतात. ते कृष्णाला बोलतात की बरं झालं अगं तुझी गाठ पडली, तर आम्ही तुझ्याकडेच येत होतो, बघ याची बकरीला काय झालं ते, असा हा व्यक्ती जो आहे तो कृष्णाला बोलतो. तेवढ्यामध्ये कृष्णा त्या बकरीचं पाय नेमकं कुठे मोडलंय ते बघू लागते आणि त्या बकरीच्या अंगावरून प्रेमाने हात फिरू लागते. इकडे ही जी काही आपली बायजाबाई म्हणजे सुलोचना आहे ताई ही ट्रॅक्टरवरती बसून आता तिथून चाललेली असते आणि काका आता त्या बायजाबाईवर छत्री धरून बसलेले असतात. तेवढ्यामध्ये आता ही कृष्णा जी आहे नेमकं त्या बकरीचा पाय कुठे मोडला ते बघत असते. तेवढ्यामध्ये ही बायजाबाई तिथून ट्रॅक्टर घेऊन जात असते. तर आता इकडे ही जी काही कृष्णा आहे ती बायजाबाईकडे बघत असते, कारण काका त्याच्यावरती छत्री घेऊन बसलेले असतात. इकडे बायजाबाई हळूहळू ते ट्रॅक्टर चालवत असते. डोळ्यामध्ये गॉगल लावलेला असतो आणि जी काही दोन व्यक्ती असतात ती आपल्या कृष्णाकडे आलेली असतात, ती सुद्धा त्या बायजाबाईकडे बघत राहतात. त्यावेळेस इकडे आता व्यक्ती बोलते की अरे ही तर बायजाबाई आली आहे, असं पण ही व्यक्ती बोलत असते. तेवढ्यामध्ये इकडे हा व्यक्ती बोलतो की तू हे बकरू घे आणि बघ तिला, आम्ही पटकन बघतो ते आल्यात. त्यावेळेस सर्व गावकर जे आहे ते जमा होतात. ती आहे ते आपल्या डोळ्यातील गॉगल काढते आणि तो काकांकडे देते. कृष्णसुद्धा त्या बायजाबाईकडे बघत राहते. त्यानंतर बायजाबाई आता आपल्या डोक्यावरून पदर घेते आणि सर्व गावकऱ्यांकडे आपल्या या कृष्णाला बघते. तर ही बायजाबाईला कृष्ण खूप आवडते आणि बायजाबाई ठरवते की काही जरी झालं तर माझ्या दुष्यंतची बायकोही झालीच पाहिजे. आता इकडे बायजाबाई कृष्णाकडे बघते आणि या कृष्णाचे जे काही फोटो आहे ते आपल्या दुष्यंतला पाठवते आणि दुष्यंतला बोलते की अरे मी तुला काही फोटो पाठवले होते, तू रिप्लाय का नाही दिला, माहिती आहे का गावाकडच्या ज्या मुली असतात ना त्या चांगल्या असतात, त्यांची स्वप्न जी आहे ना ती अपूर्व असतात, म्हणजे जास्त त्यांची स्वप्न नसतात. त्यावेळेस आता इकडे हा दुष्यंत जो आहे तो काही बोलायला तयार नसतो. दुसरीकडे आता एक जो काही त्यानंतर एक वासुदेव जो आहे तो गावामध्ये येतो आणि तो कृष्णाच्या घरी गेलेला असतो. तो कृष्णाला बोलतो की तुझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा राजकुमार आहे, तो खूप देखणा आणि स्मार्ट असणार आहे, असा हा वासुदेव जो आहे जेव्हा कृष्णाला बोलत असतो तेव्हा आता कृष्णही त्याच्याकडे बघत राहते. त्यानंतर तो वासुदेव बोलतो की तो जो काही मुलगा आहे ना ते तुझ्या अंगाची जी काही हळद आहे तो त्याच्या अंगाला सर्व लावून घेणार आहे, असं पण हा वासुदेव भविष्यवाणी करत असतो. तशी कृष्णही त्याच्याकडे बघत राहते. तर प्रेक्षकांना नेमकं आता पुढे काय काय होणार आहे हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर हळद रुसली कुंकू असलं या मालिकेची डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर करा. धन्यवाद.